सर्वोच्चाच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील। परमेश्वराला मी माझा आश्रय, माझे दुर्ग असे म्हणतो। तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो। कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील। तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल। त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे। रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही। तुझ्या बाजूस सहस्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाहीत। मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल। कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे। म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही। कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल। तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या तळ हातावर झेलून धरतील। तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील। तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील। माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन। त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन। तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन। संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन। मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन। त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन। त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन।